नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, PM किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे आणि ॲग्रिस्टॅग अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेतनं नाव नोंदणी न केलेले सुमारे 61,000 शेतकरी असून ते आता जिल्हा प्रशासनाच्या रडारवरती आलेले आहेत. या शेतकऱ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून PM किसानच्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्यास त्यांचा लाभ बंद करावा लागणार आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेत. ही पडताळणी करण्यास महसूल तसेच कृषी विभागाला सांगण्यात आले. डुडी यांनी याबाबतीत नुकतीच एक आढावा बैठक घेतली, त्यात हे निर्देश दिलेले आहेत. जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ॲग्रिस्टॅग अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेमध्ये नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी ही नोंदणी केली आहे, मात्र काही शेतकऱ्यांनी याची अद्याप नोंद केलेली नाही. तसेच या शेतकरी ओळख क्रमांकाची संलग्नता कृषी विभागाच्या सर्वच योजनांसाठी करण्यात आली. हा क्रमांक असल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळेच PM किसान योजनेमध्ये सहभागी असलेले आणि ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये नाव नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांविषयी जिल्हा प्रशासनानं कठोर भूमिका घेण्याचं ठरवलंय. त्यानुसार हुडी यांनी 61,000 शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश महसूल आणि कृषी विभागाला दिलेले आहेत. या पडताळणीमध्ये संबंधित शेतकरी हा PM किसान योजनेचे निकष पूर्ण करत असल्यास त्याची ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला 22व्या PM किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र जे शेतकरी PM किसान योजनेमध्ये नोंदणी करत नाहीत अशा शेतकऱ्यांचा लाभ बंद करावा असे स्पष्ट निर्देशही त्यांना दिलेत. जिल्ह्यामध्ये PM किसान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 5,70,700 इतकी असून त्यापैकी सक्रिय शेतकऱ्यांची संख्या 4,35,685 इतकी आहे. हे शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत. हे शेतकरी लाभ घेत असून त्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही आणि नोंदणी केल्यास संबंधित शेतकऱ्यातील एकूण जमिनीचं क्षेत्र, जमिनीचा प्रकार, कोणत्या भागात जमीन आहे याची माहिती देखील ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये द्यावी लागणार आहे. ही माहिती दिल्यास PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळेच काही शेतकरी जाणीवपूर्वक नोंदणी करत नसल्याचा जिल्हा प्रशासनाला संशय आहे. त्यासाठीच ही पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील कुळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिली. यामध्ये आता सक्रिय नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1,35,015 एवढी आहे. या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या आकडेवारीनुसार ॲग्रिस्टॅग योजनेमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 3,74,000 एवढी आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही निकषात बसत नसाल तर PM किसानचा लाभ देखील आता बंद केला जाणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.